मराठों का अंत नहीं, मुगलों के विनाश की शुरुआत है। आज मी माझं नशीब समजतो की आज सूर्यमुखी हनुमान मंदिराचं बोर्डाचं अनावरण आमच्या धांडे परिवाराच्या हस्ते झालं। बजरंगाची जी शक्ती आहे ती आपण साक्षात अनुभवू शकतोय असं वातावरण आज इथे निर्माण झालेलं आहे। पण आजच्या स्थितीला इथं एक असं जागृत हनुमान मंदिर आज आपल्याला पाहायला मिळत आहे। रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय। सूर्यमुखी श्री हनुमान मंदिराचं फलकाचं अनावरण झालं, आरती झाले, काय सांगाल? जय श्रीराम। आज मी माझं नशीब समजतो की आज सूर्यमुखी हनुमान मंदिराचं बोर्डाचं अनावरण आमच्या धांडे परिवाराच्या हस्ते झालं आणि हा मान जो आम्हाला सूर्यवंशी व त्यांच्या मित्रपरिवाराने दिला त्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार मानतो। आणि मी सर्व भुसावळवासियांना विनंती करतो की आपण नक्कीच या जे पुरातन असं जागृत देवस्थान आहे सूर्यमुखी हनुमान मंदिर, या मंदिराला अवश्य एक वेळा येऊन आपण भेट द्यावी आणि दर्शन घ्यावे आणि त्याचे जे येणारे रिझल्ट आहे ते आपण घ्यावे। मी असे सर्व नागरिकांना, भुसावळ शहरातील सर्व जनतेला आवाहन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज भुसावळमध्ये सूर्यमुखी हनुमान मंदिर यावल रोडवरती ज्याचं जे बोर्ड आहे त्याचं अनावरण अतिशय उत्साहाने पार पडलेलं आहे। खूप आनंदाची बाब आहे। शहरामध्ये एका भागामध्ये बंद पडलेलं मंदिर, एक प्रकारे गैरअवस्था इथे झालेली होती, गैरप्रकार इथे चालायचा। नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हा प्रकार उघडकीस आणला आणि हे मंदिर चालू स्थितीत अतिशय चैतन्याने इथे सुरू केलेलं आहे। तरुणांचा आणि सर्व हिंदुत्ववादी बांधवांचा अतिशय जोरात प्रतिसाद आहे आणि ज्याप्रमाणे आपण म्हणतो बजरंगाची जी शक्ती आहे ती आपण साक्षात अनुभवू शकतोय असं वातावरण आज इथे निर्माण झालेलं आहे। तर भुसावळच्या सर्व आपल्या हिंदुत्ववादी बांधवांना, सर्व नागरिकांना एकच आव्हान करू आम्ही गौ सेवा परिवारातर्फे, हिंदुत्ववादी मित्र परिवारातर्फे, की ह्या मंदिराचं दर्शन नक्की घ्यावं। कारण हे मंदिर जे आहे ते अतिशय बिकट परिस्थितीतून स्वतःच्या मेहनतीने कार्यकर्त्यांनी उभारलेलं आहे। तर असंच आव्हान करील की दर शनिवारी शक्य असेल तिथे मोठ्या संख्येत संध्याकाळी हनुमान चालीसा होत असते, त्याच्यासाठी इथे येण्याचा प्रयत्न न करावा, इथे येण्याचंच आपण निश्चय करावा असं आव्हान मी या माध्यमातून करतो आणि बजरंगाला नमन करतो की हे कार्य सर्वांच्या द्वारे आज घडवून आणलेलं आहे। धन्यवाद। जय श्रीराम। जय श्रीराम। आज आम्हाला सूर्यमुखी हनुमान मंदिर येथे गो सेवा परिवार आणि श्री शोपडीचा हिंदुस्थान या सर्व गोसेवकांना आणि धारकरी परिवाराला आज आरतीचा मान सूर्यमुखी हनुमान मंदिरातर्फे मिळाला। आज आम्ही बऱ्याच वेळा यावल रोडवरून जात येत होतो, पण इथं आम्हाला दयनीय अवस्था पाहायला मिळत होती। पण आजच्या स्थितीला इथं एक असं जागृत हनुमान मंदिर आज आपल्याला पाहायला मिळत आहे। तरी माझ्या युवा पिढीला
मी एक सांगू इच्छितो की इथं जे हनुमान मंदिर आहे ते खूप पुरातन आहे, तरी आपण सर्वांनी इथे येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि होत असलेल्या कार्यात आपला सहभाग नोंदवावा, एवढीच माझी जनतेला आणि सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना विनंती आहे. जय श्रीराम. काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा करू महाराष्ट्र स्वाभिमानाचा. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा करू महाराष्ट्र स्वाभिमानाचा. के हाथों की लकीरों को भी रुखसत कर, रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत. के हाथों की लकीरों को भी रुखसत कर, रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत. आपण को नाडणे की हिम्मत ना कुणाची, फुकट नादी लागू नका. हे आपण से भिडणे की जुर्रत ना कुणाची, आमच्या वाटे जाऊ नका. चांदण्याचे गीत झाले नभ सारे, झंकारले वाऱ्यावरी सूर आले, घेऊया संगीत है हम आए हैं. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.